नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, द मेडिकल ॲडमिशन गाईड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत नीट 2025च्या एक्झामबद्दल. आता नीट 2024मध्ये जे काही गोंधळ झाला त्याबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये अनेक ठिकाणी केसेस दाखल झालेले आहेत आणि यामध्ये नीट 2025 एक्झाम प्रिपरेशन जे मुलं करत आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर येणाऱ्या 2025च्या फ्री काउन्सिलिंगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे मुद्दे काय घेणार आहोत बघा, की एक्झाम पॅटर्न कसा राहणार आहे, एक्झाम कोण घेणार आहे, एक्झाममध्ये काय बदल होणार आहेत, NTA परीक्षा घेणार की दुसरं कोणी घेणार, त्यानंतर फेज 1मध्ये होणार की फेज 2मध्ये होणार, तसेच ऑनलाईन मोड होणार की ऑफलाईन मोडमध्ये होणार, या सर्व बाबींची चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. सर्वप्रथम आपण एक थोडीशी पार्श्वभूमी बघू. 2024मध्ये पेपर लीक झालं, त्याच्यानंतर ग्रेस मार्किंग त्याच्यानंतर क्वेश्चनचे काही प्रश्न आले, असे अनेक प्रश्न कोर्टात निकाली झाले, हे आपल्याला माहीतच आहे. अनेक बाबींवर गोंधळ झालेला आहे. मग त्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन दिलेल्या होत्या. आपणा सर्वांना माहीत आहे, आपण जून जुलैमध्ये 2 महिने प्रत्येक निर्णय बघत होतो. त्यामध्ये कोर्टाने स्पष्ट सांगितलेलं आहे की याच्यामध्ये बदल करा. त्यासाठी कोर्टाने एक समिती नेमलेली आहे आणि त्या समितीचा अहवाल हा केंद्र सरकारकडे आलेला आहे. त्यामध्ये भारत सरकारने याच्यामध्ये निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. भारत सरकार समितीने त्यांचा अहवाल दिलेला आहे. समितीने त्याच्यामध्ये काही चेंजेस सांगितलेले आहेत. तर ते चेंजेस काय काय होणार आहेत, काय बदल होणार आहेत, ते आपण आज पाहणार आहोत. तर सर्वप्रथम समितीने काय बदल सांगितलेले आहे बघा. समितीने NTA बरखास्त करण्याची शिफारस केलेली आहे. बऱ्याच वर्तमानपत्रांमध्ये आणि TV न्यूजमध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे. तर NTA म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी हे बरखास्त करून, म्हणजे मेडिकलसाठी फक्त बरं का, इतर परीक्षा तर NTA घेतच राहणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये सर्व अनेक प्रकारच्या एक्झाम घेतल्या जातात, त्याच्यामध्ये ही आपली मेडिकलची सुद्धा एक्झाम आहे. परंतु समितीने अशी शिफारस केलेली आहे की NTA ऐवजी मेडिकल एंट्रन्स टेस्टिंग एजन्सी म्हणजे META मेटा म्हणतो आपण त्याला, मेडिकल एंट्रन्स टेस्टिंग एजन्सी नावाची एक नवीन एजन्सी स्थापन करा आणि त्यामध्ये फक्त मेडिकल एंट्रन्सच एक्झाम घेतल्या जातील, म्हणजे त्याच्यामध्ये पारदर्शकता येईल आणि विद्यार्थ्यांना आपले प्रश्न त्या ठिकाणी मांडता येतील, अशी शिफारस केलेली आहे. मेडिकल एंट्रन्स टेस्टिंग एजन्सी तयार करण्याची शिफारस या समितीने केलेली आहे. तर हा अहवाल शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांनी स्वीकारलेला आहे आणि त्यांनी मेटाची निर्मिती करण्याचं एक ठरवलेलं आहे. थोड्याच दिवसात आपल्याला ते नोटिफिकेशन, त्याचं GR वगैरे सगळं माहिती मिळणार आहे. आता 2024मध्ये पेपर लीक झाला होता, ग्रेस मार्क दिले होते. या सर्व पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्रालयाने असं ठरवलेलं आहे की आपण META स्थापना करू. हा झाला पहिला मुद्दा. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे, नीट 2025मध्ये काय बदल होणार. 2025ला जी आपल्याला एक्झाम द्यायची आहे त्या परीक्षेमध्ये काय बदल होणार आहे आणि काय बदल नाही होणार, ह्या सर्व बाबींची आपण चर्चा करणार आहोत. तर नीट 2025 या एक्झाम पॅटर्नमध्ये काय बदल होणार हे आपण आता बघणार आहोत. तर सर्वप्रथम
पहिला बदल म्हणजे NTA रिप्लेस टू META. NTAचं रिप्लेसमेंट होणार METAला. हा पहिला बदल निश्चित होणार. त्यानंतर दुसरा बदल असा होणार आहे की एक्झाम ही 2 फेजमध्ये घेतल्या जाणार आहे. फर्स्ट फेज ही प्रिलिम असणार आहे, म्हणजे त्यामध्ये सर्व विद्यार्थी सहभागी होऊ शकतील आणि त्यामध्ये एक उत्तीर्णतेचा क्रायटेरिया ठरवला जाईल. जसं आपण JEE मेन आणि एक ॲडव्हान्स घेतो तसं नीट फेज 1 होणार आहे, प्रिलिम्स. आणि त्यामध्ये किती विद्यार्थी पात्र राहणार हे ठरवलं जाणार आहे. त्यामध्ये 5 लाख 7 लाख जे काहीतरी रँक ठरवतील त्या रँकपर्यंतचे विद्यार्थी पात्र राहतील. तुम्हाला इलिजिबिलिटीचा रिझल्ट त्यामध्ये बघायला मिळेल आणि त्याच्यामध्ये जे पात्र राहतील तेच विद्यार्थी फेज 2ची एक्झाम देऊ शकतील. हा बदल मला तरी वाटतो निश्चित होऊ शकतो. यामध्ये यावर्षीसुद्धा 2025ला हे इम्प्लिमेंट होऊ शकतं. याच्यामध्ये काही भारत सरकारला यामध्ये काही अडचण येणार नाही. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की एक्झाम ही ऑनलाईन मोड होऊ शकते. कारण पेपर लीकचे अनेक प्रश्न आहेत. पेपर लीकच्या अनेक बातम्या आपण बघितलेल्या आहेत. कशी पेपर लीक करतात, कुठून पेपर हे करतात, त्या बाबतीत आपण बोलू शकत नाही आणि त्यावर आपल्याला चर्चा पण करायची नाही. परंतु तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की नीट 2025ची एक्झाम ही ऑनलाईन मोड निश्चितच होऊ शकते. हे 3 महत्त्वाचे बदल मी तुम्हाला सांगितले की हे मला तरी वाटतं हे बदल होऊ शकतात. कारण परीक्षा 2 फेजमध्ये होऊ शकते, त्याच्यानंतर NTAचं रिप्लेसमेंट होऊ शकते आणि परीक्षा ऑनलाईन मोड होऊ शकते. आता आपण पुढे बघणार आहोत की काय बदल नाही होऊ शकत. आणखीनसुद्धा काही शिफारशी केलेल्या आहेत. तर कोणते बदल होऊ शकत नाहीत हे माझ्या मते मी सांगतोय तुम्हाला. शिफारशी आलेल्या आहेत की एज लिमिट लावा. एज लिमिट म्हणजे वयाची मर्यादा आणि अटेम्प्ट लिमिट. तर 2017मध्ये असा बदल झाला होता बघा. ज्यावेळेस CBSEकडे, आता मी या प्रक्रियेमध्ये जवळपास 2014 पासून आहे. मला प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया आणि ह्या एंट्रन्स एक्झामचा 2014 पासूनचा अनुभव आहे, 10 वर्षाचा. तर 2017मध्ये CBSEने चेंजेस केले होते एज लिमिट आणि अटेम्प्ट लिमिट. मला वाटतं 2-3 का काहीतरी अटेम्प्ट लावले होते. तर त्यावर लगेच सुप्रीम कोर्टामध्ये केसेस दाखल झाल्या आणि 2 महिन्यामध्येच CBSEला तो आपला पॅटर्न एज लिमिट आणि अटेम्प्ट लिमिटचं ते मागे घ्यावं लागलं. तर यावर्षी जरी शिफारस केलेली असली अटेम्प्ट लिमिटची, तरी अटेम्प्ट लिमिट सरकारला लावणं थोडं अवघड आहे. कारण लगेच आपण लिमिट लावू शकत नाही कोणत्याही गोष्टीला. हां, 2026, 2027 यावर्षी पुढच्या 2025ला जे 10वी पासआउट विद्यार्थी होतील त्यांच्यासाठी कदाचित त्या बॅचेसमधून लागू शकते. परंतु 2025ला एज लिमिट आणि अटेम्प्ट लिमिट बिलकुल लागू शकत नाही. कारण एक्झाम आता अगदी 6 महिन्यावर येऊन ठेपलेली आहे आणि ऐनवेळी कुठलंही सरकार किंवा कोणी असा नियम अचानक लावू शकत नाही. त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशनला अनेक वर्ष लागतात, 2-3 वर्ष लागतात. त्यावेळेस ते इम्प्लिमेंट होऊ शकतं. त्याच्यामध्ये कोर्ट कंटेम्प्टसुद्धा होतात. म्हणून मला तरी वाटतं आहे की एज लिमिट आणि अटेम्प्ट लिमिट यावर्षी 2025ला लागणार नाही असं आहे. बरेच विद्यार्थी कमेंटमध्ये किंवा फोन करून विचारतात की पुढच्या वर्षी अटेम्प्ट लिमिट लागणार आहे का. असं काही विद्यार्थ्यांचे 5-5 अटेम्प्ट झालेले आहेत. ते विद्यार्थी घाबरून गेलेले आहेत. TV वर इकडं तिकडं पेपरला बातम्या येतात. तर त्या विद्यार्थ्यांची विचारणा होती, म्हणून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर बिलकुल त्या विद्यार्थ्यांनी आपली प्रिपरेशन तयार ठेवायची. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की थोडंसं समजा याच्यामध्ये जास्त इम्प्लिमेंटेशन नाही झालं तरीसुद्धा पेपर लेव्हलचा सुद्धा विचार केलेला आहे. कारण मागील 2 वर्षापासून पेपर लेव्हल अगदी सोपी काढलेली आहे. मागच्या वर्षीची पेपरची लेव्हल जर बघितली तर म्हणजे जे विद्यार्थी स्टडी करणार आहेत, खूप डीप स्टडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा पेपर खूप सोपा होता. तर पेपर लेव्हल थोडीशी डिफिकल्टसुद्धा राहू शकते. म्हणजे खूप फार अशी डिफिकल्ट राहणार नाही, पण थोड्याफार मुद्द्यामध्ये. आणि जे आपल्याला बोनस क्वेश्चन आहेत ते सुद्धा यावर्षी रद्द होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारचं हे नीट 2025च्या एक्झाम प्रिपरेशनमध्ये असे बदल होणार आहेत. आजचा हा व्हिडिओ आपल्यास आवडल्यास व्हिडिओला लाईक करा
शेअर करा, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पाठवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.